आता कोकणातून या क्षणाची मोठी अपडेट आहे। कोकण पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचा तिढा सुटलाय। शेवटच्या क्षणी शिवसेना ठाकरे गटाचे किशोर जैन आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमित सरैया यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत। काँग्रेसचे रमेश कीर यांना पाठिंबा देणार आहेत, तर अर्ज मागे घेण्यासाठी माजी खासदार विनायक राऊत कोकण भवनात दोन्ही उमेदवारांना सोबत घेऊन आलेत। तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून काँग्रेसचे प्रकाश सोनवणे यांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। इंडिया आघाडीचा धर्म पाळत आज आम्ही माघार घेतली। जे इंडिया आघाडीचे उमेदवार असतील त्यांचा प्रचार आम्ही करणार आणि यावेळेस देखील 100% यश मिळणार असं देखील यावेळेस सांगितलेलं आहे। महाविकास आघाडी आता एकत्र लढतील। नक्कीच देशामधली इंडिया आघाडी जी आहे ती लोकसभेपासून ते आता विधान परिषद, येणाऱ्या विधानसभा, येणाऱ्या सगळ्याच महापालिका, जिल्हा परिषद सगळ्या निवडणुका इंडिया आघाडी एकजुटीने एक विचाराने लढेल आणि जबरदस्त ताकदीने यश मिळवेल। पण ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघामध्ये सुद्धा आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार माननीय किशोरभाई जैन आणि त्याचबरोबर शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार अमित सरैयाजी आणि त्याचबरोबर आमचे सोनवणे साहेब काँग्रेस पक्षाचे तर कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन ढावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये थेट लढत आता होणार आहे। आपण बघतोय कोकण पदवीधर मध्ये महाविकास आघाडीचा तिढा आता सुटलेला आहे। किशोर जैन आणि अमित सरैया यांनी माघार घेतलेली आहे आणि यानंतर विनायक राऊत यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकलेली आहे। काँग्रेसचे रमेश कीर यांना आता साथ दिली जाणार आहे आणि त्यामुळे आता कोकण पदवीधरचा महाविकास आघाडीमध्ये जो तिढा सुरू होता तो अखेर सुटलेला आहे। किशोर जैन आणि अमित सरैया यांनी आता या संदर्भात माघार घेतली असल्याचं स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये भाजपचे निरंजन ढावखरे आणि काँग्रेसचे रमेश कीर यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे आणि महाविकास आघाडीचे नेते त्यांना पाठिंबा देणार असल्याचंही आता जाहीर करण्यात आलंय।